हॅलो नमस्कार, PRB किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गरमागरम झणझणीत असं पिठलं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। सर्वप्रथम कढाईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे। जिऱ्यालाही छान तडतडू द्यायचं। जिरे मोहरी तडतडली की यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं व 1 मोठा कांदा बारीक कट करून घालायचा। कांद्याबरोबरच इथे 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची व छान असं परतवून घ्यायचं। 2 ते 3 मिनिट कांदा मीडियम गॅसवर परतवून घ्यायचा। इथे कांदा हलकासा मऊ झालेला आहे। यामध्ये आता 4 हिरव्या मिरच्या व 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या याचा बनवून घेतलेला ठेचा घालायचा। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यामध्ये तुम्ही कट करूनही मिरच्या घालू शकता। पण असा वाटून घेतलेला ठेचा घातल्यामुळे याची चव खूप छान अप्रतिम अशी होते। इथे कांदा भाजेपर्यंत आपण पीठ तयार करून घेऊ। बेसनामध्ये डायरेक्ट वरून पीठ घातल्यानंतर त्याच्या गाठी बनतात। त्यासाठी आपण इथे एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये पाणी घालायचं व छान असं बॅटर बनवून घ्यायचं। असं केल्यामुळे बेसनामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत। इथे पाहू शकता छान असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। यामध्ये अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाहीत। इथे कांदा लसूण हिरवी मिरची छान फ्राय झालेली आहे। यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची व परत मिक्स करून घ्यायचं। हळद मिक्स करून झाली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व परत एकदा फिरवून घ्यायचं व बनवून घेतलेलं बॅटर घालायचं। बॅटर घालून छान मिक्स करून घ्यायचं व हव्या असलेल्या कन्सिस्टन्सीमध्ये पाणी घालायचं व छान असं शिजवून घ्यायचं। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल। त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्येही नक्की सांगा व तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। या बॅटरमध्ये थोडं पाणी घालून हव्या असलेल्या कन्सिस्टन्सीनुसार याला छान असं शिजवून घ्यायचं। ते पाहू शकता छान असं पिठलं बनवून तयार झालेलं आहे। याला आता 4 ते 5 मिनिट झाकण ठेवून वाफवून घ्यायचं। चार ते 5 मिनिट शिजवून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची व मिक्स करून घ्यायचं। इथे पिठलं बनवून तयार झालेलं आहे। याला सर्व करण्यासाठी एक मोठासा असा प्लेट घ्यायचा, त्यामध्ये सर्व करायचं। छोट्याशा वाटीमध्ये किंवा डिशमध्ये सर्व करायचं नाही। यासोबत गरमागरम ज्वारीची भाकरी, कांदा छान असा बेत करायचा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब भी करा। बाय बाय. डोंट फॉरगेट लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।